नमस्कार, मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। मार्केटमध्ये गेल्यावरती आपल्याला ताजी मच्छी किंवा आपल्या मनासारखी जर मच्छी भेटली नाही तर आपण घरी येऊन सुकी मच्छीच करतो, पण मच्छी ही आपल्याला हवी असते। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सुक्या जवळ्याची रेसिपी। जवळ्याचं नाव काढल्याबरोबर आलं ना तोंडाला पाणी। तर आपण आज झणझणीत असा सुका जवळा कसा करायचा हे बघणार आहोत। अगदी कमी साहित्यामध्ये मस्त अशी ही झटपट राहणारी ही रेसिपी आहे। अगदी मच्छी ताजी मिळाली नाही तर हा साईड म्हणून हा खूप छान ऑप्शन आहे, तुम्ही नक्कीच करून पहा आणि भाकरीबरोबर तरही खूपच छान लागते। चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी सुका जवळा 100 ग्राम घेतलेला आहे। हा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर पाण्यामध्ये घालून ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 2 ते 3 वेळा आपण ह्याला पाण्यातून धुवून घेणार आहोत, पण त्याआधी आपल्याला सुका असतानाच आपल्याला ह्याला साफ करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये काही खडे माती वगैरे काय असेल तर हा सगळा कचरा आपला हा निघून गेला पाहिजे। आणि त्यानंतर आपण थोडं पाणी घ्यायचं आहे, पाण्याने असं थोडंसं चोळून घ्यायचं आहे बघा, आणि ह्याला 2 ते 3 मिनटं ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित असं ठेवून द्यायचं आहे। असंच आहे बघा, तुम्ही बघू शकताय बघा, साफ होण्यासाठी आपण ह्याला पाण्यामध्ये 2 ते 3 मिनटं ठेवणार आहे। एका साईडला मी इथे एक कढई घेतलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 2 मोठे साईजचे कांदे बारीक कट करून घ्यायचे आहेत। जवळ्यामध्ये कांदा खूपच टेस्टी लागतो आणि तो जास्त टाकलात ना तरच त्या जवळ्याला खूप छान अशी चव येते। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपला कांदा हा सोनेरी रंग येईपर्यंत ह्याला परतून घेणार आहोत। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 2 मिरच्या घातलेल्या आहेत। ह्या मिरच्या तिखट नाही देवा, तुम्ही बघू शकताय बघा, आणि त्याही आपल्याला अशा उभ्या करून चिरून घ्यायचे आहे बघा, त्यामुळे ना खायला जवळामध्ये खूप टेस्ट येते। आणि इथे मी मीडियम साईजचा एक टोमॅटो घातलेला आहे। टोमॅटो हा छोटाच घालायचा आहे, कारण की त्यामध्ये आपण कोकमही ॲड करणार आहोत, तुम्ही बघू शकताय बघा। आणि हे टोमॅटो आपला चांगला नरम होण्यासाठी आपण याच्यावरती थोडं मीठ घालून घेणार आहोत, म्हणजे पटकन आपली ही भाजी शिजला जाईल आणि टोमॅटो आपला पटकन नरम होईल। तुम्ही बघू शकता 2 मिनटं आपण ह्याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला जवळा हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता थोडंसं चोळायचं आहे आपल्याला जवळ्याला, अलगद असं वरून जो वरती येतो ना जवळा तसं काढून घ्यायचं आहे। आणि पाण्यामध्ये बघा तुमच्या लक्षात येईल बघा, पाणी खूप असं याच्यामध्ये खराब होऊन येते बघा, त्याच्यामध्ये खडे किंवा माती असे ह्याच्यामध्ये मिक्स होऊन येते, त्यामुळे खालचा जो गाळ असतो ना तो घ्यायचा। तुम्ही बघू शकताय बघा, पाणी आपलं खूप खराब झालेलं आहे, तर हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला जवळा हा स्वच्छ पाण्याने 1 ते 2 वेळा धुवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे मी जवळा छान असं धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतरच आपल्याला आपल्या भाजीमध्ये हा घालायचा आहे। तुम्ही बघू शकताय बघा, इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे 1 चमचा। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। हळद घालायची आपल्याला अर्धा छोटा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे। ह्याला मसाल्याची जास्त गरज लागत नाही बघा, तुम्ही बघू शकता बघा, थोडा मसाल्यामध्ये पण आपला हा जवळा मस्त असा सुका तयार होतो आणि जवळा आपला इथे घालून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकताय बघा, ह्याला छान असं परतून घेणार आहोत आपण आणि 2 ते 3 मिनटं ह्याला गॅसवरती असं परतून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी शिंपडायचं याच्यामध्ये, जर जास्त सुका असेल ना तुमचा जवळा तर थोडं थोडं करून पाणी शिंपडायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही याच्यामध्ये। 1 ते 2 चमच आपल्याला पाणी ॲड करत राहायचं आहे आणि पुन्हा याला असं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून आपला जवळा जो आहे ना तो कढईला खाली लागत नाही ते बघा, आणि याची चव बदलत नाही। खाली जर कढईला लागला तर तो चवीला जवळा वेगळा लागतो आणि टेस्ट त्याची बदलते, त्यामुळे आपण याला ढवळत राहायचं आहे। आणि त्या गॅस स्लो ठेवून आपल्याला 2 मिनटाच्या ते झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पुन्हा आपण बघूया 2 मिनटानंतर। हे बघा तुम्ही बघू शकताय बघा, जवळा आपला इथे तर तयार झालेला आहे। 2 मिनटं ह्याला असं पुन्हा असं परतून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकताय बघा, आणि थोडंसं पाणी शिंपडायचं याच्यामध्ये। आणि इथे मी 2 कोकम घातलेले आहेत। जवळ्यामध्ये थोडा आंबटपणा असेल ना तर जवळा चवीला खूपच छान लागतो, किंवा तुमच्याकडे जर कैरी असेल ना तर कैरीची फोडंही तुम्ही आता ह्या सीझनमध्ये बारीक करून तुम्ही घालू शकता। आणि जर कैरी आपल्याला नाही भेटली तर कोकम आपल्याला घालायचंच आहे। तुम्ही बघू शकता वरून मी इथे कोथिंबीर घातलेली आहे। 2 मिनटं जवळ्याला आपण ह्याला परतून घेणार आहोत, त्यानंतर पाहू शकता तुम्ही आपला जवळा हा तयार झालेला आहे। हा जवळा भाकरीबरोबर चपातीबरोबर खूपच छान लागतो। तर झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।